तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या नवीन अपडेटमध्ये. तर मित्रांनो, घरामध्ये नॉमिनेशन टास्क स्टार्ट झालेला आहे आणि आपल्याला माहितीच आहे नॉमिनेशन टास्क म्हणजे भांडण तर होणारच. तर आजचा पहिली जोडी जी आहे ती दिव्या आणि दीपालीची चूज केलेली होती आणि त्याच्या ऑपोझिट साइडला त्यांचे एक्झॅक्टचे मित्र आहेत. ते म्हणजे ओमकार आणि सागर करांडे यांची जोडी होती आणि त्या दोघांना जे आहे दिव्या आणि दीपालीपैकी एकाला चूज करायचं होतं नॉमिनेशनसाठी. तर त्यामध्ये जे आहे ते सागर करांडे आपल्याला माहितीच आहे ते दीपालीचे खूप चांगले मित्र आहेत. तर ते ऑब्व्हियसली त्यांची साईड घेणार होते. व त्यामुळे जे आहे दिव्या आणि सागर करंड्यामध्ये खूप मोठा वाद झाला आणि दिव्या आपली बाजू मांडताना पण दिसून आली, की माझी जी आहे घरामध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट जे आहे जास्त आहे, कॉन्ट्रिब्युशन जास्त आहे आणि दीपालीताईपेक्षा. कारण की त्यांचे स्वतःचे मुद्दे नसतात आणि मी प्रत्येक मुद्द्याचे स्वतःचा उचलते, जे की खूप व्हॅलिड पॉईंट होते. पण तरी पण सागर करंडे स्वतःची जे चूक आहे मानायला तयारच नव्हते. त्यामुळे जे आहे त्या दोघांमध्ये खूप मोठा वादविवाद झाला आणि दोघांचे भांडण पण वाढत होते. पण ॲट दी एंड जे आहे त्या दोघांपैकी डिसिजन ठरलेलं नव्हतं. त्यामुळे त्या दोघांची जोडी बाद करण्यात आली. त्या दीपाली आणि दिव्याला नॉमिनेट करण्यासाठी दुसऱ्या दोघाला चूज करण्यात आलेलं होतं. तर मित्रांनो, ज्या दोघांचे भांडण झालेले होते त्यामध्ये दिव्या शिंदेचा जे आहे मोठा दमखम दिसून येत होता. कारण की ते कोणत्या पण हालतीमध्ये पाठीमागे वळायला बिलकुल रेडी नव्हत्या. कारण की त्यांना पण माहिती होतं ते यावेळेस खरं आहेत आणि त्यांची याच्यामध्ये काही पण चुकी नाही व स्टँड त्यांना घ्यायलाच पाहिजे. तर तुमच्यावर काय ओपिनियन आहे? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकर पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.